तर न्यूझीलंड आणि इंडियामध्ये पहिली T20 आहे झालेली. एकदम दमदार विजय मिळवता आला भारताला. कोणते टर्निंग पॉईंट होते या मॅचमध्ये आणि कुठे न्यूझीलंड हारली या मॅचमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर पहिली मॅच झाली इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये. एकदम जबरदस्त बॅटिंग करताना दिसला मित्रांनो. अभिषेक शर्मा 84 रन केलेत मित्रांनो. 35 बॉलमध्ये 220च्या स्ट्राईक रेट, 240च्या स्ट्राईक रेटवर बॅटिंग करत होता. एकदम जबरदस्त एक वन हँडेडली मॅच फिरवली मित्रांनो. त्यांनी पहिल्यांदा टॉस जिंकला. मिचेल सॅटनरने बॅटिंग करायला बोलवले इंडियाला. तर इंडियाकडून लवकर बॅटिंग करताना संजू सॅमसन लवकर आउट झाला मित्रांनो कायली जेमिसनच्या बॉलवर. तर त्यानंतर बघितलं असेल तर ईशान किशन सुद्धा लवकर आउट झाला. पण पॉझिटिव्ह त्यांनी खेळताना दिसला. खूप दिवसानंतर म्हणजे 2023 नंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळतोय मित्रांनो ईशान किशन. तर थोडा टाईम लागणार आहे. तर चांगलं पॉझिटिव्ह त्यांनी खेळताना दिसतात. तर सूर्यकुमार यादवनी सुद्धा थोडे 32 रन केले मित्रांनो. 22 बॉलमध्ये चांगली बॅटिंग करताना दिसला तो सुद्धा. त्यानंतर हार्दिक पांड्या आला. हार्दिक पांड्याने सुद्धा बॅटिंग चांगली केली मित्रांनो. 25 रन केलेत मित्रांनो 16 बॉलमध्ये. त्यानंतर शुभम दुबे यांनी सगळ्यांनी थोडे कॉन्ट्रीब्युशन दिले. लवकर आउट झाला शुभम दुबे सुद्धा. कॉटन बॉल झाला कायली जेमिसनकडून. पण त्यानंतर रिंकू सिंग मित्रांनो फिनिशिंगचा रोल करताना दिसला. 44 रन केलेत 20 बॉलमध्ये. ऑलमोस्ट 220च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत होता. लास्ट ओव्हर डॅरेन मिचेलला 20 रन मारलेत मित्रांनो. तर थोडी मला वाटत होतं कॅप्टनशिपमध्ये सुद्धा मिचेल सॅटनरचा थोडा फरक जाणवत होता. कारण पहिल्यांदा पॉवर प्ले संपला होता. ऑनली एकच विकेट गेला होता संजू सॅमसनचा. स्कोर सुद्धा 70-80च्या वर गेलेला होता. तरी 7व्या-8व्या ओव्हरला ॲटलिस्ट मला वाटत होतं की मिचेल सॅटनर सोडी तर आलता. बट वाटत होतं मिचेल सॅटनर सुद्धा बॉलिंगला यावा. पण 8व्या ओव्हरला मित्रांनो तिथं बॉलिंगला आला ग्लेन फिलिप्स. तिथंच ॲक्च्युली मिचेल सॅटनरला यायचं काम होतं. पण त्यानंतर ग्लेन फिलिप्स आला मित्रांनो. त्यांनी 20 रन खाल्ले एका ओव्हरमध्ये. त्यानंतर ऑलरेडी मोमेंटम एकदम लूज केलेलाच होता न्यूझीलंडने. तर 9व्या ओव्हरला त्यानंतर मिचेल सॅटनरने सुद्धा मार खाल्ला. 9.5-10च्या इकॉनॉमीने त्यांनी सुद्धा बॉलिंग केलेली. एकदम सगळ्यांनाच मारलं गेलेलं आहे. त्यात जॅकॉब डफी मित्रांनो एकदम जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. 4 ओव्हरमध्ये 27 रन दिलेले आहेत आणि 2 विकेट घेतल्या. 2 विकेटसुद्धा तुम्ही बघितलं मित्रांनो. तर एक ईशान किशनचा विकेट आहे आणि एक हार्दिक पांड्याचा विकेट आहे. तर ऑलमोस्ट स्कोर इंडियाचा पहिल्या इनिंगमध्ये 238 रन झाला. 7 विकेट गेली. सगळी बॅटिंग लाईनअप त्यांनी यूज केली. तर हे चांगली गोष्ट मित्रांनो. कारण बॅटिंग लाईनअप खूप मोठी असल्यामुळे ते सगळे पॉझिटिव्ह त्यांनी खेळताना दिसतात. कोणी विकेटचा जास्त विचार करत नाही कारण 20च ओव्हर आहेत. तर एकदम जबरदस्त सगळी बॅटिंग यूज केली. 238चा स्कोर झाला. तरी जॅकॉब डेफीचा तुम्ही बघितलं असेल इकॉनॉमी तर ऑलमोस्ट 6.5च्या राऊंड होती. 27 रन दिल्या 4 ओव्हरमध्ये. एकदम जबरदस्त प्लेअर आहे मित्रांनो हा. कायली जेमिसनने सुद्धा 2 विकेट घेतले. बट त्याची इकॉनॉमी बघितली मित्रांनो तर 13.5ची इकॉनॉमी. 54 रन खाल्ले 4 ओव्हरमध्ये. तर बाकीचे सगळे बॉलर बघितले तुम्ही तर कुणाला जास्तीत जास्त विकेट पण भेटले नाहीत. इकॉनॉमिकल पण राहिले नाहीत. सगळ्यांनी मार खाल्ला. सगळ्यांची इकॉनॉमी 10च्या वर होती. तर अशी पहिली इनिंग झाली मित्रांनो. 238 रनाचा स्कोर केला इंडियाने 7 विकेटच्या नुकसानावर. तर ज्यावेळेस न्यूझीलंड चेस करायला आली तर स्कोर खूप मोठा होता मित्रांनो. 238 रन चेस करणं खूप अवघड असतं मित्रांनो. त्यामध्ये डेव्हन कॉन्वे लवकर आउट झाला. 2 प्लेयर त्यांचे लवकर आउट झाले मित्रांनो. डेव्हन कॉन्वे असेल, रचिन रवींद्र असेल. तर रचिन रवींद्र सुद्धा हार्दिक पांड्याच्या सेकंड ओव्हरमध्ये गेला. तर अर्शदीप सिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये डेव्हन कॉन्वे आउट झाला. तर इथं हे 2 मोठे प्लेयर आउट झाले. त्याच्यामुळे त्यांना चांगला स्टार्ट भेटला नाही मित्रांनो. त्यानंतर पॉवर प्लेमध्ये जे मोठा स्कोर करायला पाहिजे होता. कारण 238 चेस करताना पॉवर प्ले चांगलं जाणं मित्रांनो खूप गरजेचं असतं. पण त्याच्यामध्ये हे 2 विकेट लवकर गेले पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरला. त्यानंतर त्यांना थोडं बिल्ड करावं लागलं. त्यामुळे थोडी इनिंग स्लो झाली. नाहीतर ही मॅच सुद्धा ना मित्रांनो एंडपर्यंत गेलेली असती. तर हे खूप अवघड झालं. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर जास्त कोणाला काय करता आलं नाही. त्यात ग्लेन फिलिप्स एकदम जबरदस्त बॅटिंग करत होता मित्रांनो. 78 रन केले 40 बॉलमध्ये. 195च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत होता. एकदा तर वरुण चक्रवर्तीला मारायला सुरुवात केली. असं कधी वाटायला लागलं होतं की काय आणतो का काय हा मॅच वडून. तर कारण T20 मध्ये मित्रांनो एखादाच बॅट्समनची तिथे गरज असते की एखादा इम्पॅक्टफुल बॅट्समन आला स्कोर केले रन तरी मॅच फिरण्याची क्षमता असते. कारण त्यानंतर डॅरेन मिचेल सॅटनर, क्रिस क्लार्क असेल हे बाकी होते बॅटिंग करायला. तर ज्यावेळेस ग्लेन फिलिप्स मारत होता तर थोडी भीती नक्कीच वाटली असेल सगळ्यांना. तर ग्लेन फिलिप्स चांगली बॅटिंग करताना दिसतात. त्यानंतर मार्क चॅपमनचा सुद्धा विकेट खूप महत्त्वाचं होतं मित्रांनो. 39 रन केले 24 बॉलमध्ये. 165च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत होता. बट वरुण चक्रवर्तीने त्याला आउट केला. तर ग्लेन फिलिप्सला अक्षर पटेलने आउट केला. तर हे 2 विकेट पडणं खूप गरजेचं होतं. नाहीतर ही मॅच मला वाटतं थोडीफार जवळ आणलीच असती न्यूझीलंडच्या प्लेयर्सनी. तर जबरदस्त तिथं 2 विकेट पडले. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर डॅरेन मिचेल सॅटनर थोडे कॉन्ट्रीब्युशन दिले. पण मॅच ऑलरेडी हातातून गेली होती. 20-22 रन केले मिचेल सॅटनरने आणि डॅरेन मिचेलनी पण मॅच ऑलरेडी हातातून गेलेली होती. तर बॉलिंग बघितली मित्रांनो तो अर्शदीप सिंग 4 ओव्हरमध्ये 31 रन दिलेले. 7.5च्या इकॉनॉमीने 2 विकेट घेतलेले. तर एकदम जबरदस्त बॉलिंग करताना दिसला. इथं जसप्रीत बुमराहला मित्रांनो एकही विकेट भेटला नाही.
30 रन दिले 3 ओव्हरमध्ये. ऑलरेडी त्यांनी त्याची बॉलिंग स्पेलसुद्धा संपवला नव्हता या मॅचमध्ये. तर असं खूप रेअर बघायला भेटतं की जसप्रीत बुमराह त्याची स्पेल कंप्लीट केलेला नाही आहे. आणि इकॉनॉमीसुद्धा मित्रांनो ऑलमोस्ट 10च्या अराउंड आहे. तर त्यानंतर तुम्ही दुसरे बॉलर बघितलं तर शिवम दुबे चांगली बॉलिंग करतो मित्रांनो. 3 ओव्हरमध्ये त्यांनी 2 विकेट घेतले 31 रन देऊन. तर त्यांनी सुद्धा चांगली बॉलिंग केली. वरुण चक्रवर्ती थोडा यावेळेस एक्सपेन्सिव्ह राहिला, पण तरीसुद्धा त्यांनी 2 विकेट घेतले. महत्त्वाचे विकेट होते मित्रांनो. तर एकदम जबरदस्त मॅच झाली मित्रांनो. 190 रन करता आले न्यूझीलंडला. 7 विकेट गेले होते. तर एकदम जबरदस्त तिथे मॅच झाली. तर ही मॅच कुठं ॲक्च्युली तुम्हाला वाटतं की न्यूझीलंड हरली असेल? तर पहिली एक कॅप्टनशिपमध्ये मिचेल सँटनर, जिथं 8व्या ओव्हरला त्याला 8व्या किंवा 7व्या ओव्हरला मित्रांनो पॉवर प्ले संपल्यानंतर मिचेल सँटनरला बॉलिंग करायला यायला पाहिजे होतं. तर तिथे लेट आला. तिथं ग्लेन फिलिप्स पाठवला. तिथं 20 रन खाली. लास्ट ओव्हर तुम्ही बघितली असेल पहिल्या इनिंगची डॅरी मिचेलला मित्रांनो ओव्हर दिली. 21 रन खाले तर रिंकू सिंगकडून. तर तिथं कुठंतरी मला वाटतं की डॅरी मिचेलला तुम्ही ओव्हर लास्ट ओव्हर एकतर टाकणं खूप अवघड असतं. तुम्ही सगळ्यात तुमचा भारी बॉलर तिथं यूज करता. तुम्ही तिथं डॅरी मिचेलला पाठवलं. तिथं त्यांनी 21 रन खाल्ले मित्रांनो 1 ओव्हरमध्येच. तर हे 2 रिझन होते. आणि तिसरं रिझन होतं मित्रांनो लवकर आउट होणं. तिथं 2 पिलर जे आउट झाले लवकर, डेव्हन कॉन्वे आणि रचिन रवींद्र, ते सुद्धा तिसरं रिझन होतं मित्रांनो. त्याच्या ह्या 3 कारणांमुळे मला वाटतं की मॅच पूर्ण टर्न झाली न्यूझीलंडच्या विरोधात आणि न्यूझीलंड ही मॅच हरली. तर तुम्हाला काय वाटतं ही मॅच कुठं न्यूझीलंडने हरली ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा.